गणेश उत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे। गणेश उत्सवानिमित्त जी तयारी आहे ती जय्यत तयारी सध्या सर्वत्र चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्यभरामध्ये जे आहे गणेश उत्सवाची तयारी ही धामधूम पद्धतीने चालू आहे। अहिल्यानगर शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये देखील जे गणेश उत्सवाची तयारी आहे ती मोठ्या जय्यत तयारी चालू आहे। गणेश उत्सवानिमित्त बाजारपेठा अगदी खुललेल्या आहेत। ज्या गणेश उत्सवानिमित्त जे डेकोरेशन असेल, देखावा असेल किंवा लाडक्या बाप्पासाठी जे जे काही हवं असतं ते खरेदी करण्यासाठी आता भक्तांनी जे आहे ती बाजारांमध्ये गर्दी केल्याचं दिसतं। आपण सध्या बाजारातल्या एका व्यापारी दुकानात आहोत, जिथं गणपतींसाठी खास जे देखावे आहेत, आकर्षक फुलांची जी माळा आहेत त्या इथं सजवलेल्या पाहायला मिळते। त्याचप्रमाणे जे आता नवीन जे मॉडर्न स्टाईलने आलेले जे फुलं आहेत डेकोरेशनचे ते देखील आता इथे यावर्षी पाहायला मिळते। या सगळ्या फुलांसह इथे गणपतीचे काही मूर्त्या दिसत आहेत। हे मूर्त्या देखील इथे विक्रीसाठी आणलेल्या आहेत। आकर्षक अशा मूर्त्या ज्या आहेत त्या गणेशाच्या पाहायला मिळत आहेत। याचबरोबर इथे नगरचं जे ग्रामदैवत आहे विशाल गणपती यांची देखील मूर्ती इथे विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत। या सगळ्या मूर्त्या बुकिंगच्या भक्तांच्या आहेत। यासोबतच आता जे उद्यासाठी मकर लागणार आहे, गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती विराजमान करण्यासाठी जे मकर असते ती मकर देखील आता इथे बाजारात उपलब्ध झालेले आहेत। या मकर देखील वेगवेगळ्या विशिष्टपूर्ण ज्या मकर आहेत त्या मकर इथे आपल्याला पाहायला मिळते। यासोबत गणपती बाप्पाचं सजावटीसाठी लागणारे जे साहित्य आहे हे सर्व आता आपण या दुकानामध्ये पाहतो। दुकानाचे संचालक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नेमकं यावर्षी कशी मागणी आहे बाजारामध्ये याची सगळी माहिती आपण घेऊया। काका, यावर्षी कशी मागणी आहे या सगळ्याला? नाही, खूप छान मागणी आहे। ऍक्च्युली शाडूच्या मूर्त्याला लोक जास्त प्रिपेअर करून राहिलेले आहेत, कारण पर्यावरण पूरक ती मूर्ती आहे आणि साहजिक ती करावी सर्वांनी। छान आहे, तो एक संदेश छान आहे की शाडूची मूर्ती मॅक्झिमम लोकांनी बसवावी। हा, ज्यांच्याकडे वर्षभर असतात किंवा काय असतात त्या कारणास्तव काही जण पीओपीचे घेतात, पण पीओपीचा निर्णय हा खूप उशिरा डिक्लेअर केला गव्हर्नमेंटने, त्यामुळे काहींना ते तेवढा वेळ भेटला नाही मूर्ती द्यायला, त्यामुळे काही मूर्त्या या प्रमाणात बनलेल्या आहेत। आणि जसं आताच मगाशी बोलणं झालं, जसं आपलं ग्रामपंचायतची मूर्ती यावेळेस आपल्या अहिल्यानगरमध्ये आलेली आहे, ते म्हणजे आपल्या सगळ्यांचं हृदयस्थान आहे। ती मूर्ती पण आता फक्त ट्रस्टने माळेवाड्यापुरती मर्यादित ठेवली होती, पण आम्ही स्वतः तिथनं त्याच रेटने आणून की जेणेकरून काही आपले श्रीरामपूरचे व्यापारी असतील, काही कोपरगावचे व्यापारी असतील, काय आपले जे तालुका प्लेसला तिथं जाऊ शकणार नाही त्यांच्यासाठी आम्ही ती मूर्ती इथं त्याच रेटमध्ये फक्त एक सेवा म्हणून त्यांच्याकडनं त्या रेटमध्ये आणायची, नाही तर त्यांना 2100ने आणायची, 2100ने द्यायची। हा आमचा एक उपक्रम थोडा सेवेच्या हिशोबाने आम्ही केलेला आहे। यंदा गणेश उत्सव असेल, गौरी गणपती असतील, यासाठी काही वेगळं वैशिष्ट्यपूर्ण असे काही देखावे आणलेले आहेत का? आपल्याकडे काय उपलब्ध आहे? नवीन सेट म्हणजे हेच झालेले केळीच्या पानांचे काही प्रकार आलेले आहेत की जे आर्टिफिशियल आहे पण वाटतात एकदम नॅचरल, ते एक चांगले चालू राहिलेले आहेत। अजून गिरायकांसाठी म्हणजे असं नाही का काही काही नवीन नवीन प्रकार येतात, ते छोट्या छोट्या वस्तू असतात त्या गिरायकांना जास्त अट्रॅक्ट करतात। काही जण आपले पुष्ट्याचे कटआउट करून त्याला पेपर चिटकवून मग त्याची एक आरस देखावे वगैरे करतात, ज्याच्याकडून पर्यायपूरक तेच राहतात। असं मकर आपल्याला पाहायला मिळते इथे। मकर मध्ये काय वेगळा वैशिष्ट्यपूर्ण आलेला आहे, याची किमती कशा आलेल्या आहेत आणि या ग्राहकांना कशा उपलब्ध आहेत? मकरचे प्रकार जर पाहायला गेला तर मकर बाजारामध्ये 250 रुपये 200 रुपयापासून विक्रीपासून तर 1500 रुपयापर्यंतचे मकर आहेत, पण चांगले आहेत। आणि काही गिरायकांना घरी काही घेऊन नाही का रॉ मटेरियल घेऊन घरी बनवणारे पण मकर आलेले आहेत। जशी काही एक रिंग आलेली आहे, त्या रिंगला मग तुम्ही फोम लावू शकता किंवा थर्मोकॉल लावू शकता किंवा टाचण्या खोसून त्याचे फुलं वगैरे बनवून तुम्ही ते मकर घरी तयार करू शकता। भाववाढ झालेली आहे, मार्केट चढ उतार चालू आहे सगळीकडेच। आता जे महागाईचं जे आहे वाढलेलं आहे, याचा काही परिणाम आपल्या ग्राहकांवर पडलेला आहे का? महागाईचा तर फटका गिराईक स्वस्तच आहे, पण काही गोष्टींचा असं आहे त्याला हौशेला मोल नसतं। आणि हा जो उत्साहाचा सण आहे गौरी गणपती, हा प्रत्येकाच्या घरी हा उत्साहाने साजरा केला जातो। मग लोक उसने घेऊन का होईना पण हा खर्च चांगला साजरा करतात, त्या हिशोबाने या बाजारपेठेला चांगलं मागणी चांगली झाली। नक्कीच हौसेला जे आहे ते मोल नसतं असं काकांनी सांगितलेलं आहे। गणेश उत्सवानिमित्त जे आहे नागरिकांची, जे ग्राहक आहेत, भक्त आहेत, त्यांची जी झुंबड आहे ती आता बाजारांमध्ये पाहायला मिळत आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर।